छोटे छोटे खेळ घेऊ शकतो. त्याचा घटक तुम्हाला जर त्यांना प्रॉपर द्यायचा त्याच्या अगोदर मुलांची मानसिकता किंवा त्यांना पूर्णपणे त्यात सामावून घेण्याचं. आता जॉईन होऊ नका कोणी, नाही ओके, आता नाही साईडला. आता कसं आहे, काही गोष्टी आता फक्त बघायची भूमिका आहे. पाठीमागे सरकून थांबा. त्यांना डिस्टर्ब होऊ नये, त्यांना फक्त सपोर्ट करा. इतर जायचं नाही सर, आता थांबायचं. हो चला सर लवकर, वळीनं उभं राहा, बाहेर सरकन करा. राऊत सर येत आहे का थोडं सरांवर राज्य? हा सर विचारणार तुम्हाला, तुम्ही माझे मित्र आहात का? तर तुमचं उत्तर येस किंवा नो असेल. फक्त दोनच वाक्यात आहेत, काय येस किंवा नो. सरांना जर उत्तर हो आलं तर सर पुढच्या व्यक्तीला विचारलं. ती जर व्यक्ती नाही म्हटली किंवा हो म्हटली, काय जर उत्तर हो जर आलं तर पुढच्याला प्रश्न विचारलं. जी व्यक्ती नाही म्हणून म्हणेल त्यावेळी नाही काय मग तुम्ही कोणाचे मित्र आहात, मग तुम्ही कोणाचे मित्र आहात असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही सांगायचं, म्हणजे ज्यांना विचारलाय प्रश्न त्यांनी सांगायचं की तुम्हाला जे समोर शिक्षक उभे आहेत तुमचे तिथे बघितले होते, तर ह्याच्यात काय साम्य दिसत आहे ते माझे मित्र आहेत. हे समजा आज ज्यांनी शूज घातले जे माझे मित्र आहेत, असं म्हटलं की ज्यांनी शूज घातले त्यांनी एकमेकांची जागा काय करायची, पटदिशी बदलायची. जर जागा बदलली नाही तर तुम्ही आयाचं बाहेर पडणार. लक्षात आलं? आले का सूचना? ठीक आहे. आता जेवढे आले तेवढे जॉईन व्हा सगळे. चला तुम्हाला एक दुसरी संधी. चला या पडदेशी सर्कलमध्ये या. मग तुमचे कोण, तुमचे मित्र कोण? मग असं एका ओके उत्तर नाही, कारण यांना सूचना मिळाली का नाही. आता परत आहे का थोडी जागा बदलली कटलापूरमध्ये तुम्ही माझे मित्र आहात का? आहे. तिघाला विचारायचं नाही 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 तिघाला विचारायची, तिसऱ्याला नाही म्हणायचं. नाही. तुम्ही माझे मित्र आहात का? आहे. किती जण नाही म्हटलं? दोन. आता तिसऱ्याला नाही. तुम्ही माझे मित्र आहात का? कोण मग तुमचे मित्र? मग तुमचे मित्र कोण? चला शर्ट मध्ये नाही केलं नाही. आम्ही बदललं की आम्ही दोघांना बदललं. आता हे बदललं नाही. नाही सेट केलं नाही असं होतं का? कोणी झालं नाही जगी जे दीन पद दलित तयाजा ऊन उठवावे जगाला प्रेम पावे खरा धर्म जगाला प्रेम पावे. ठीक आहे, धन्यवाद. चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो, उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो.
अन्म्या बाकर. अशा प्रकारे आपण अनेक प्रकारचे. वकील नवरा केला ग खोट बोलून गेला ग, वकील नवरा गेला ग खोट बोलून गेला ग, जीवाला सुख नाही माझ्या ग माझा बाळ्या कुठं गेला ग. आई मला बाकर, हनम्या बाकर. आता हे सगळेजण मला सर जास्त काय झाले, फक्त असे थाप थाप चालले. मला असं वाटतं ह्यांना सगळ्यांना डान्स करून घ्यावा यांच्याकडनं. घेऊ का सर? माझ्या शाळेची विद्यार्थिनी मोही एक्सप्रेस, कोणाला म्हटलं जातं? मोही एक्सप्रेस, ललिता बाबर. त्याचप्रमाणे माझ्या शाळेचे अजून विद्यार्थी उपमहाराष्ट्र केसरी झालेले किरण भगत, माझ्या शाळेचेच विद्यार्थी. त्याचप्रमाणे आत्ता आपल्या शाळेमध्ये आत्ता 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी गौरी जाधव, ही नॅशनलला. तर म्हणताय ना, आई मला भाकर, हनम्या भाकर. शिक्षक नवरा केला ग शिकवून शिकवून गेला ग, शिक्षक नवरा केला ग शिकवून शिकवून गेला ग, जीवाला सुख नाही माझ्या ग माझा बाळ्या कुठं गेला ग. आई मला भाकर, हनम्या भाकर. डॉक्टर नवरा केला ग सुया देऊन गेला ग, डॉक्टर नवरा केला ग सुया देऊन गेला ग, जीवाला सुख नाही माझ्या ग माझा बाळ्या कुठं गेला ग. आई मला भाकर, हनम्या भाकर. आता थाप थाप म्हणण्याबरोबर आपल्या हाताला तुम्ही काय द्यायची? थाप द्यायची. आई मला भाकर, हनम्या भाकर. ब्युटिशियन नवरी केली ग मेकअप करून गेली ग, ब्युटिशियन नवरी केली ग मेकअप करून गेली ग, जीवाला सुख नाही माझ्या ग माझा बाळ्या कुठं गेला ग. आई मला भाकर, हनम्या भाकर. ड्रायव्हर नवरा केला ग गाडी चालवून गेला ग, ड्रायव्हर नवरा केला ग गाडी चालवून गेला ग, जीवाला सुख नाही माझ्या ग माझा बाळ्या कुठं गेला ग. आई मला भाकर, हनम्या भाकर. इंजिनियर नवरा केला ग प्लॅनिंग करून गेला ग, इंजिनियर नवरा केला ग प्लॅनिंग करून गेला ग, जीवाला सुख नाही माझ्या ग माझा बाळ्या कुठं गेला ग. आई मला भाकर, हनम्या भाकर. आई मला भाकर. अशाच प्रकारे आपण मुलांच्या काही विशेषता असतात, काही मुलं खूप लाजतात. सगळ्यांनी माझ्या मागे सुद्धा गाणं म्हणायचं आणि डान्सही करायचंय. असं असं करा. तुम्ही कम्प्युटर चालवताय थोडक्यात. ओके. ओ माय छाछे, ओ माय छाछे, रिगोरिसा, रिगोरिसा, ओ माय छाछे, रिगोरिसा, risa risa manga, risa risa manga, oh my chacha, rigorisa, risa risa manga, oh my chacha, rigorisa, risa risa manga. Thank you. कडे जाऊया. जगात माझी प्रत्येकाला गरज आहे हा आत्मविश्वास, आणि माझ्या वाचून कोणाचंही काम होऊ शकत नाही हा अति आत्मविश्वास जर सोडला तर माणूस जीवनामध्ये नक्की यशस्वी होतो. यानंतर जाऊयात ठळक घडामोडींकडे. जरी ड्रीम 11 भारतातून बंद झाले असेल तर लवकरच अमेरिका ते लॉन्च करणार. त्याचबरोबर सिरियामध्ये किंचितशा भूकंपाची शक्यता. त्याचबरोबर क्रीडा घडामोडी. भारताची वाटचाल लवकरच एक नव्या प्रगतशील टीमकडे होणार. श्रेयस अय्यर दुखापतीतून बाहेर आल्यानंतर विजय मिळवला. त्यानंतर आजचे दिन विशेष. आजच्या दिवशी मित्रांनो श्रीमती इंदिरा गांधी यांचं निधन झालं होतं. तो एक काळा दिवस म्हणून इतिहासामध्ये अजूनही आपण पाळतो. त्यानंतर जाऊयात बौद्धकथेकडे. एकदा एका खेडेगावामध्ये घोडे बाजार भरलेला असतो. घोडा मालक जोरजोरात ओरडत असतो, या या इकडे या इकडे या. सगळेजण येतात. तो जोरजोरात ओरडत असतो, जर मनात आणलं तर माझा घोडा धावू शकतो, जर मनात आणलं तर माझा घोडा उंच उडी मारू शकतो, जर मनात आणलं तर माझा घोडा
कित्येक तास लग्नाच्या वरातीमध्ये नाचू शकतो. सो घोडा विक्रीसाठी त्याचं चाललेलं असतं. मग सगळेजण येतात, त्याचं चालूच असतं, पण घोडा कोण विकतच घेत नाही. असे 2-3 आठवडे बाजार जातात. एक विक्रेता त्याला म्हणतो, तर तुझं घोडं मनात आणलं तर नाचतोय, मनात आणलं तरी भरपूर असं काही करू शकतोय, मनात आणलं तरी जास्त पाणी पिऊ शकतोय, मनात आणलं तरी जास्त योगदान देऊ शकतोय. मग काय बाबा ते घोडा काय विकला कसं काही जाऊ शकत नाही, का विकला गेला नाही आजपर्यंत? तो म्हणतो सगळं खरं आहे, पण माझ्या घोड्याच्या मनातच येत नाही. याच्यातून तात्पर्य काय घ्यायचंय? नुसतं मला हे करायचंय हे महत्वाचं नाहीये, ते करून दाखवणं हे तितकंच महत्वाचं आहे. काय ना, माणसं 2 प्रकारचे असतात. कधी कधी आपण गैरसमज करतो. कुठलाही माणूस दिसायला एवढा पण चांगला नसतो जो व्हॉट्सअपच्या डीपी मध्ये दिसतो, आणि एवढा पण वाईट नसतो जो त्याच्या आधार कार्डवर दिसतो. या 2 गोष्टी जर आपण थोड्याशा बाजूला सारल्या आणि स्व म्हणजे काय? इगो, ॲटिट्यूड. जे मी आता सुविचारातूनच सांगितलंय तुम्हाला, मला सगळ्यांची गरज नाहीये, मला कुणाची गरज, माझ्याशिवाय कुणाचं काम होत नाहीये, हा ॲटिट्यूड काय उपयोगाचं नाही. तुम्ही ज्यावेळेस उंचीवर असताना त्यावेळेस दुसऱ्याला कधी कमी लेखू नका. तुमच्यावरती आभाळ असतंच का नाही, तिथपर्यंत तुम्ही गेलात का? नाही ना, तिथपर्यंत पोहोचा. ज्यावेळेस तुम्ही त्या पर्वताच्या खाली असताना स्वतःला कधी कमी पण समजू नका ना, कारण तुमच्या खाली जमीन आहेच की हो. त्यामुळे जीवनामध्ये वाटचाल करताना असं जगलं पाहिजे की समोरच्याने आपल्याकडून काही ना काही कुठला ना कुठला आदर्श घेतला पाहिजे, कारण आपण जे दुसऱ्यांना देतो त्याच्यातूनच तो घडतो. आणि आपण सगळे शिक्षक बंधू भगिनी आहात, ते माझ्यापेक्षा तुम्हाला मोठ्या प्रमाणात माहीत आहे असंही मला वाटतं. ठीक आहे. त्याचबरोबर महत्वाचं याच्यातून आपण अजून काय शिकतोय? अपेक्षा. अवास्तव अपेक्षा कधी कोणाकडून करायची नाही. थॉट आहे खूप छान, डोंट एक्सपेक्ट टू मच, डोंट हेट टू मच, बिकॉज दिस टू मच हर्ट यू सो मच. बरोबर आहे का? कोण आपल्या जीवनामधून गेलं म्हणून कधी रडत बसायचं नाही. एकदा काय झालं की ब्रह्मकमळाची आणि सूर्याची खूप दोस्ती असते. ते दररोज एकमेकांशी गप्पा मारत असतात. ब्रह्मकमळ उमलताना सूर्य रोज पाहायचा आणि आपल्या मुक्त रंगाची उधळण त्याच्यावरती करायचा. पण एके दिवशी अचानक असं झालं, सूर्य ढगाड गेला आणि खूप खूप रडला, कारण एकाचं स्वप्न दुसऱ्याचं झालं होतं. ब्रह्मकमळ केव्हाच रात्री चंद्राचं झालं होतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही माणसं येतात, काही माणसं जातात. सो लेट इट बी, जस्ट मूव्ह ऑन. दुर्लक्ष करायचं, जगायला शिकायचं, दुसऱ्यांना जगवायला शिकायचं. शेवटी हे महत्वाचं नाहीये ना आपण किती आनंदी आहोत, महत्वाचं हे आहे ना दुसरे आपल्यामुळे किती आनंदी आहे, नाही का? ठीक आहे. आणि आजच्या विनोदाकडे वळून पुढची वाटचाल आपण करूया. तर आजचा विनोद असतो, एक इंग्लिश टीचर असतो आणि इंग्लिश टीचर इथं बऱ्यापैकी आहे, ते खूप स्ट्रिक्ट असतात. बरोबर आहे. मग असं इंग्लिशचं लेक्चर चालू असतं. एक मुलगा लंगडत त्या लेक्चरमध्ये तो उशिरा आलेला असतो, ज्याप्रमाणे आपण येतो कधी कधी. पवार सर ओरडतात आपल्यावर, पण ती पण काळजी असते, हे लक्षात ठेवा. ते ओरडत नाहीत, आपली काळजी करतात, हे पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं पाहिजे. जो माणूस 50+ असेल तो सुद्धा आपल्या अगोदर येतोय, ते म्हणजे आपले लाडके राऊत सर. त्याच्यातून तर आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे ना. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्या सगळ्यांच्या फिटण्यासाठी. ठीक आहे. तर इंग्लिशचं लेक्चर चालू असतो. सर आता नवीन टीचर म्हटल्यानंतर इंग्लिश टू इंग्लिश बोलणारच किंवा सरांचं बोलणं चालू असतं. पोरं शांत ऐकत असतात. पोरांची मानसिकता माहिती आहे, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, समोरचा किती बडबड करेल. मग तो लेट येतो, लंगडत आलेला असतो. सर त्याला विचारतात, व्हाय आर यू लेट? आय वॉन्ट युअर जस्टिफिकेशन इन इंग्लिश. ते घाबरतो, काय बोलतोय मास्तर, काय कळलं? म्हणते तुझे रिझन जे आहे, तू का उशीर आलाय त्याचं रिझन मला इंग्लिश मधून हवंय. आता ते घाबरलेलं असतं. आत तर यायचं, लेक्चर तर चालू असतात, महागारी तर कसं जावं, परत अजून घरच्यांचा मार. तो म्हणतो मी ठीक आहे थोडंफार ट्राय करतो म्हणतो. तो म्हणतो सर, वेन आय एम वॉकिंग ऑन रस्त्याच्या कडेला, दॅट्स टाइम काऊज हजबंड कम देअर, बैल आला तिथं, हू मारिंग मी शिंगडा अँड मेकिंग मी लंगडा, दॅट्स वाय एम लेट. सर पण हुशार असतं. सर म्हणतात वेअर युअर बूट, डायरेक्ट घरी सुट. घरी जातं पळत, रडत बिडत जात. आता म्हणतो सरांनी माझा अपमान केलाय, उद्या बदला घ्यावाच लागतोय म्हणतो. येतं दुसऱ्या दिवशी शांतपणे येतं. सरांना म्हणतो सॉरी बरं का सर, मी आता इथून पुढे असं नाही काय वागणार, खूप छान वागेन. पण म्हणतो सर मला एक डाऊट आहे हो, काल तुम्ही सांगितल्यापासून माझ्या डोक्यात अभ्यास करण्याची उर्मी आली, मला अभ्यास करावासा वाटायला लागलाय सर, एक शब्दची नाही हो मला. सर म्हणतात विचार, काय विचारायचं ते विचार तुम्हाला, इंग्लिश मधलं काय तुम्ही विचार. तर म्हणतो सर नटुरे म्हणजे नेमकं काय? नटुरे शब्द आलाच नाही कधी माझ्या वाचनात. तो डिक्शनरी दिवसभर शोधता, जेवतच नाहीत की सर त्या दिवशी. 5 वाजता परत येतं. म्हणतो सर काय झालं, सापडलं का? सर म्हणतात नाही हो बाई, नटुरे बिटोरे कधी माझ्या वाचनातच आलं नाहीये ना. म्हणतो कोणी तुम्हाला सर बनवलंय? NATURE तुम्हाला कळत नाही का?
तर म्हणतात महामूर्खा, मी दिवसभर जेवण केलं नाही, हे नेचर असतं आणि याचा अर्थ निसर्ग असतो. थांब, तुला 2 दिवसासाठी डिसमिस करतो स्कूलमधून. तो पळत पळत रडत जातो, म्हणतो सर तसं करू नका, माझं फटुरे खराब होईल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. बोला की तुम्ही रोज पाठाचं लिहिता का? हो. म्हणालो की मॅडम तुम्ही रोज असं हो. तुमच्या वर्गातली मुलं रोज उदाहरणं सोडवतात का? हो. असं म्हणाल नुसतं हो म्हणायचं नाही. तुम्ही रोज या इकडे आतमध्ये या मॅडम. हो. त्या सवयी काय करायच्या आहेत, मोडायच्या आहेत किंवा बदलायच्या आहेत. तर बदलण्यासाठी आपली मानसिकता तयार पाहिजे की नवीन काय गोष्टी आल्या तर आपल्याला त्या स्वीकारताना अडचणी येत नाही. जर आपण नाहीला असंच म्हणत बसलो तर आपण कधीच बदलणार नाही. तर ह्या नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी आपल्या मनाची तयारी करायची आहे. आणि आपल्यात एवढी पॉवर आहे शिक्षकात की समाज परिवर्तनाचं आपल्याकडे मोठं काम आहे. लक्षात आलं का? आणि समाज परिवर्तनासाठी एखादा मोठा निर्णय ज्यावेळेस घेण्याची वेळ येते त्यावेळेस मुलं दररोज अभ्यास करतात. हो. तुम्ही दररोज जेवण करता. हो. ठीक आहे, खूप आहेत पण मान खाल्लेले दिसत नाही. हो जेवण केले का? हो मान हलत नाही. तुम्ही गाडीवर शाळेत जाता का? जेवण केलं का? तुम्ही विचारा. अहवाल लेखन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे? जमा करा. हा, परिपूर्ण असा अहवाल लिहायचा. त्या दिवशी काय झालं आल्यापासून खाली स्वतःचे जायचं. नाव लिहा, सही करायची. शाळेचं नाव वगैरे. कितनी खूबसूरत, कोई बहुत प्यार करने वाला जिन्हें अभी तक मिला नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है कोई बहुत प्यार करने वाला जिन्हें अभी तक मिला नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत उन्हें अभी पता नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं चले जो आंधी ओ तिनका तिनका चले जो आंधी ओ तिनका बिखर जाए आसिया गम नहीं है जो तोड़ी दे मेरे हौसलों को जो तोड़ी दे मेरे हौसलों को अभी वो तूफान उठा नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं हमें तो मतलब है सिर्फ तुमसे हमें तो मतलब है सिर्फ तुमसे हमारे दिल में बस तू ही तू है हमें तो मतलब है सिर्फ तुमसे हमारे दिल में बस तू ही तू है तुमसे मोहब्बत तुमसे शिकायत और किसी से गिला नहीं है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है
जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं। मेरी निगाहों से दूर मत जा, मेरी निगाहों से दूर मत जा, सुकून दिल बन दिल में समा जा, सुकून दिल बन दिल में समा जा, मेरी निगाहों से दूर मत जा, सुकून दिल बन दिल में समा जा। एक कह रही है हर एक धड़कन तेरे बिना कुछ मजा नहीं है। जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है। जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है। हाँ सर, तुम्ही भी सर रेडी करतो सर, दाखवा सर. डोळ्याचे उडून असते. रेग्युलर सवय सोडून विसरतात सर. म्हणते सर, हा पुढच्या व्यक्तीला सांगताना त्याला स्पर्श करून बोलवून घ्या, त्यांचं लक्ष नाही. हा सर इकडे. हा बोलू नका, काय सांगू नका. पुढे दे, पुढे दे, पुढे ट्रान्सफर करा. तुम्ही या पुढे, असं थोडं थोडं पुढे या, म्हणजे मेसेज कसा चाललाय बघा सगळ्यांनी. सर समोरच्या तुम्ही समोर बघा. नाही, तुम्ही आधी पाहिले, ते चीट केले तुम्ही. हा चला सांग. ठीक आहे सर्वांनी. सर, आज क्या है तू कहे तो मैं बताऊं. हाँ, धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, बदलने
लगा है, वातावरण सो रहा था, अब आग मलने लगा है। वातावरण सो रहा था, अब आग मलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। पिछले सफर की न पूछो, पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ एक रथ है, टूटा हुआ एक रथ है। पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ एक रथ है। जो रुक गया था कहीं फिर साथ चलने लगा है। जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। हमको बनता भी नहीं था, ओ आग ठंडी पड़ी थी। हमको पता भी नहीं था, ओ आग ठंडी पड़ी थी। जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है, जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में, जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में। हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है, हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। वातावरण सो रहा था, अब आग मलने लगा है। वातावरण सो रहा था, अब आग मलने लगा है। जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है। जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है। जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है, जिस आग पर पानी सहसा उबलने लगा है। हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है। हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। मौसम बदलने लगा है। मौसम बदलने लगा है। में क्या है मेरे हम सफर, अब तो बता। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता।
कहाँ है मेरे प्यार की मंजिल, तू बतला तुझको है पता। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता। बोल मेरे तकदीर में क्या है, मेरे हम सफर अब तो बता। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता। जहाँ हम आके पहुँचे हैं, वहाँ से लौट कर जाना नहीं मुमकिन, मगर मुश्किल है दुनिया से भी टकराना। जहाँ हम आके पहुँचे हैं, वहाँ से लौट कर जाना नहीं मुमकिन, मगर मुश्किल है दुनिया से भी टकराना। तेरे लिए हम कुछ भी सहेंगे, तेरा दर्द अब दर्द मेरा। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता। बोल मेरे तकदीर में क्या है, मेरे हम सफर अब तो बता। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता। एक मिनट। ख्वाब का तारा नहीं टूटा, क्या कम है कभी मुझसे मेरा बचपन नहीं रूठा। मेरी रातों के पहले ख्वाब का तारा नहीं टूटा, क्या कम है कभी मुझसे मेरा बचपन नहीं रूठा। आग और पानी एक है मुझको, दिल में है जब तक प्यार तेरा। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता। बोल मेरे तकदीर में क्या है, मेरे हम सफर अब तो बता। जीवन के दो पहलू है, हरियाली और रास्ता। हरियाली और रास्ता। धन्यवाद सर. त्या ठिकाणी प्रायमरीला काम करत होती, तर त्या ठिकाणी मुलांनाही मी गीत घेत होती. तर त्यामध्ये आपण सुद्धा कृती करायची. मॅडम थोडं फक्त माईक धरायला. लहान मुलं होऊन म्हणा, म्हणजे 1ली ते 4थी पर्यंतची, नाही तर तुम्हाला हसायला येईल. शहाबदी गुड़िया को आंख नहीं है, शहाबदी गुड़िया को आंख नहीं है, वो कैसे देखेगी, वो कैसे देखेगी, वो कैसे देखेगी, वो कैसे देखेगी, उल्लू के आंख लगा के ऐसे देखेगी, उल्लू के आंख लगा के ऐसे देखेगी. शहाबादी गुड़िया को कान नहीं है, शहाबादी गुड़िया को कान नहीं है, वो कैसे सुनेगी, वो कैसे सुनेगी, वो कैसे सुनेगी, वो कैसे सुनेगी, खरगोश के कान लगा के ऐसे सुनेगी, खरगोश के कान लगा के ऐसे सुनेगी. शहाबादी गुड़िया को हाथ नहीं है, शहाबादी गुड़िया को हाथ नहीं है, वो कैसे खाएगी, वो कैसे खाएगी, वो कैसे खाएगी, वो कैसे खाएगी, स्प्रिंग के हाथ लगा के ऐसे खाएगी, स्प्रिंग के हाथ लगा के ऐसे खाएगी. शहाबादी गुड़िया को पाँव नहीं है, शहाबादी गुड़िया को पाँव नहीं है, वो कैसे चलेगी, वो कैसे चलेगी, वो कैसे चलेगी, वो कैसे चलेगी, हाथी के पाँव लगा के ऐसे चलेगी, हाथी के पाँव लगा के ऐसे चलेगी. धन्यवाद. धीरे धीरे यहाँ ज्ञानेश्वर दत्तात्रय हराळे, सिद्धेश्वर कुरोली या शाळेत, सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये मी मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो. अचानकच मला आता पुढे पाठवलंय, तर मी सादर करतो. बघा, आपल्या जन्मापासून ते आपल्या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सोबती असतात त्या 2 व्यक्ती, त्या म्हणजे आई आणि वडील. आणि मग अशाच आशयाचं हे गीत आहे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी.
ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, माय हरीन काळीज पीक जपती अफार. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, माय हरीन काळीज पीक जपती अफार. बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो राणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. एकदा माय बापामध्ये पैज अशी हो लागली, सांग कुणावानी पोर हाय कुणाची सावली. तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, थोडं थोडं दोघावानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. जीव लावती या माय मन मायेच निराळ, जीव लावती या माय मन मायेच निराळ. बाप लपवी तो डोळा जवाई तू याव गाळ, बाप लपवी तो डोळा जवाई तू याव गाळ. ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर पुसून डोळ्यातलं पाणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. धन्यवाद. तुम्ही काय बघितलं त्याच्या प्रश्नाची उत्तर द्यायचे, तेव्हा तुम्ही सगळेजण पुढे वागणार आहात. तुमची किती निरीक्षण शक्ती आम्हाला ते चेकआउट करायचंय. आणि ठीक आहे. आता खेळ सुरू होतोय, जाधव सर सांगतायत तुम्हाला. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, आपल्या जी पाठीमागे व्यक्ती उभी आहे ती व्यक्ती आपल्याला काहीतरी फुलवणार आहे किंवा तुम्हाला कोणता तरी संदेश देणार आहे, तो व्यवस्थित पाहायचा तुम्ही आणि पुढच्याला ट्रान्सफर करायचा. लक्षात येत आहे व्यवस्थितपणे. त्यामुळं पुढचा व्यक्ती काय देतोय आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आणि नंतरच कृती करायची. येते लक्षात? काय कोणाला शंका आहे का? तयार आहेत का सगळे? आपल्या पाठीमागची व्यक्ती आपल्याला ते दाखवेल, आपण फक्त ते बघायचं आणि पुढच्या व्यक्तीला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे? लक्षात येते का? आता एक डेल आपण ही लाईन सगळ्यांचे तोंड इकडे पुरवे लागले. ठीक आहे, एक 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 लाईन क्लिअर करू. ठीक आहे मॅडम. आणि आपली तोंड इकडे असल्यामुळे पाठी व्यक्तीला हात लावून त्यांना बोलवून सांगा, बोलवून व्यवस्थित सांगा. ठीक आहे, सुरू झालेलं आहे आपण व्यवस्थित. पाठीमागे बघू नका, तुमच्यापर्यंत येणार आहे. सर आता थांबू द्या, कारण काय माहितीये का, काय संदेश होता
हमारे टीम के बहुत बढ़िया मेंबर सबकी डिमांड सुर सर, प्लीज सर आ जाइए. नुसार त्यांनी आपलं परिपाठामध्ये समूहगीत आणि परिपाठामध्ये प्रार्थना कोणती घ्यायची, श्लोक कोणता घ्यायचा, भजन कोणतं घ्यायचं हे आम्ही वारानुसार त्यांनी ठरवून दिलेलं आहे. मी त्या पद्धतीने आम्ही शाळेमध्ये परिपाठ घेत असतो. धन्यवाद मॅडम. एकदा अंदाज घ्या, त्यांनी काय केलेला ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा दाखवा. बोलत बोलत करा, बोलत बोलत. झोपेची ऍक्शन आहे. आळस दिला मी, ब्रश केला, अंघोळ केली, नाश्ता आणि ट्रेनिंग काय केलं. बरेच जण पुढे झोपायला आता पुढे काय झालं विचार करा. आज क्या है तू कहे तो मैं बताऊं. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था अब आग मलने लगा है. वातावरण सो रहा था अब आँख मलने लगा है. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. पिछले सफर की न पूछो, पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ एक रत है. पिछले सफर की न पूछो, है जो रुक गया था कहीं फिर साथ चलने लगा है. जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी. हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी. जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है. जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है. हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. वातावरण सो रहा था अब आग मलने लगा है. वातावरण सो रहा था अब आग मलने लगा है. जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है. जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है. जिस आग पर आज पानी सहसा उबल
सहज कल्पना से आगे निकलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। मौसम बदलने लगा है। मौसम बदलने लगा है। चुकून एका वळणावर सहज कसे गमते न भेटलो, उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो। भीती कुणा नाहीतर याच्या अपोजिशन काही लाईन्स आहेत किंवा विचारधारा आहे, त्यामध्ये कोणती निवडायची, कोणती निवडणार तुम्ही, कोणती सिलेक्ट करणार, जमले अथवा जमले नाही, ना खेद ना खंत उरले नाही, ना खेद ना खंत उरले नाही काही, अदृश्यातील आदेशाचे ओझे फक्त वाहले, हे त्यामध्ये